परंतु आता ते चाळीसगावला जाऊन आमचे सहकारी मित्र मंगेशदादांच्या विरुद्धही त्या ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत. काय सभा घेत आहेत? जातीपातीचं राजकारण करण्याचा ते त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत की मंगेशदादा पाचोरा शहरामध्ये मला या ठिकाणी त्रास होतो आहे आणि म्हणून समस्त राजपूत समाजाने एकत्र येऊन त्या ठिकाणी मंगेशदादाच्या विरोधात उभं राहावं असं आव्हान ते त्या ठिकाणी करतात. अरे बाबा, हे जातीपातीचं राजकारण तुम्ही कुठून आणलं? असं जातीपातीचं राजकारण असतं तर मग मी मराठा समाजाचा होतो. मला का पराभव पत्करावा लागतो? सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन राजकारण करावं लागतं. हे कदाचित आमदार विसरत आहेत आणि हेही विसरत आहेत की या ठिकाणी बहुसंख्य मराठा समाजानंतर अनेक समाज आहेत. माळी समाज आहे, गुजर समाज आहे, चौधरी समाज आहे, भोई समाज आहे, सगळ्याच समाजामध्ये मुस्लिम बांधव आहेत. परंतु हे आता एका जातीपुरते ते मर्यादित आमदार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी ते आव्हान करतात. जे मंगेशदादा बोलले ते पक्षासाठी बोलले, जे मंगेशदादा बोलले ते तत्वाशी बोलले. तुम्हाला त्यांनी आहोखावर करून बोलले आणि तुम्ही त्यांना एकेरी भाषेमध्ये त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी चाळीसगावमध्ये जाऊन सभा घेतात. मी या गोष्टीचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. गेली 10 वर्ष तुमची नगरपालिकेमध्ये सत्ता आहे, 4 वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. या 14 वर्षामध्ये तुम्ही या शहराला व्यवस्थित पाणी सुद्धा देऊ शकले नाही. काय अवस्था आपल्या शहराची? या भुयारी मार्गाच्या पलीकडे 10 दिवस आड पाणी मिळतं. गावामध्ये काही ठिकाणी 8 दिवस आड पाणी मिळतं, काही ठिकाणी 6 दिवस आड पाणी मिळतं. आपल्याला कधी 1 दिवस आड पाणी मिळत नाही. आम्ही 20 वर्ष नगरपालिकेमध्ये होतो. सर्वाधिक काळ नगराध्यक्ष बनण्याचा मान मला या ठिकाणी मिळाला, काम करण्याची संधी मला मिळाली. त्या काळामध्ये भाऊ आम्ही 2 दिवसाच्या वर कधी आम्ही टंचाई या शहराला वाचू दिली नाही. नंतरच्या कालखंडामध्ये मी आमदार झालो. 9 ते 14 असताना नगराध्यक्ष होईत आमदार म्हणजे दोघंही पदं माझ्याकडे होती. त्या कालखंडामध्ये अनेक प्रश्न या शहराचे आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता त्या काळात निधी देखील एवढ्या प्रमाणात येत नव्हता. परंतु आपलं मागचं सरकार, फडणवीस साहेबांचं सरकार असेल, महायुतीचं सरकार असेल, या सरकारमध्ये यांना निधी मिळाला. त्या निधीचा उपयोग यांनी कसा केला हे आपण बघून घ्या. मंगेशदादा त्यांच्या भाषणात सांगतील की चाळीसगावमध्ये आज सगळ्या डिपार्टमेंटमध्ये, मग तहसील कचेरी असेल, प्रांत ऑफिस असेल, सगळे एक्साईजचा असेल, वेगवेगळ्या इमारती त्यांनी त्या ठिकाणी बांधल्या. आज आपली काय अवस्था आहे? सगळं जुनंच आहे. जसं वडलोपार्जित इस्टेट असते तसं आमच्या पूर्वजांनी काही करून ठेवलेलं आहे, तेच आज पाचोऱ्यामध्ये आहे. आता ते एमआयडीसी म्हणतायत. अरे औद्योगिक वसाहत ही स्वर्गीय केम बापूंनी कधीच मंजूर करून आणली, 50 वर्षापूर्वी. ठीक आहे, तिचा विस्तार झाला पाहिजे हे आपण मान्य करू. परंतु गेल्या 2 टर्म पासून तुम्ही भडगावकरांना सांगतायत की नगरजवळ सुतगिरणीजवळ एमआयडीसी येणार. 2 टर्म तुम्ही आमदार लोकांची मतं घेतली, परंतु आतापर्यंत एमआयडीसी आली नाही. आपल्या या शहराला पाणी पुरवण्यासारखं अशुद्ध पाणी आपल्याला प्यावं लागतं. आमच्या काळात पंडित तात्या आणि मी नगराध्यक्ष असताना बाप्पासाहेबांच्या काळात तो केटीवेअर झालेला आहे. त्या केटीवेअरवरून फक्त 15-20 वर्षाचं नियोजन होतं. आता मला सत्ता सोडून गेली, 15 वर्ष होऊन गेली. परंतु ह्या 15 वर्षामध्ये यांनी ना गिरणा धरणावरून पाणी आणलं, ना वाघूर धरणावरून पाणी आणलं. मी मागच्या माझ्या जाहीरनाम्यामध्ये देखील सांगितलं होतं आणि आज देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता आपले बॅरेजेसचं काम गिरीश भाऊंनी आणि मंगेशदादांनी सांगितलं की गिरणेवरचे जे काही बलून बंधारे आहे ते आम्ही थांबवून त्या ठिकाणी बॅरेजेस या ठिकाणी बांधतो आहोत. त्याच्यानं आपले काही दिवस आपले निघतील. परंतु आपल्याला कायमस्वरूपी जर पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला एक तर गिरणा धरणावरून भाऊ किंवा वाघूर धरणावरून, जसं जामनेरला वाघूरवरून पाणी आलेलं आहे, चाळीसगावला मंगेशदादांनी आतापासून 2045चं नियोजन करून गिरणा धरणावरून बंदस्त असं पाईपलाईनद्वारे पाणी आणलेलं आहे. आणि तेही शुद्ध पाणी, फिल्ट्रेशन प्लॅनचं पाणी ते शहरांना देत आहेत. आणि ते दोघंही नेते या ठिकाणी बसलेले आहेत. मी त्यांच्या समोर आपल्याला शब्द देतो, तुम्ही एक हाती सत्ता नगरपालिकेची भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये द्या, तुम्हाला 1-2 वर्षामध्येच
आम्ही गिरणा किंवा वाघरून जिथून टेक्निकली चांगला योग्य असेल तिथून पाणी आणण्याचं काम आम्ही पहिलं करणार आहोत. आम्हाला बघवत नाही. आमच्या भगिनी आई जेव्हा 8-8 दिवस सणानंतर जेव्हा पाणी येतं त्यालाही वेळ नाही. कधी रात्री 10ला येतं, कधी सकाळी 3ला येतं, कधी 2ला येतं. म्हणजे रात्र जागून भगिनींना या ठिकाणी पाण्याची वाट पाहावी लागते. ही अवस्था आपल्या शहराची करून ठेवलेली आहे. तुमच्याकडे आमदारकी आहे, तुमच्याकडे नगरपालिका गेल्या 10-15 वर्षापासून दिलेली आहे. काय केलं आपण? यांनी भूखंडाचं श्रीखंड खाण्याचा उद्योग या ठिकाणी केला. अनेक भूखंड यांनी यांचे मित्र आणि यांनी हे भूखंड या ठिकाणी सौदे करून घेतले आणि शासनाचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी शासनाकडून ते रिजर्वेशन काढून तिथे प्लॉटिंगचा व्यवसाय केला आणि आपले खिसे भरण्याचा उद्योग या आमदारांनी या ठिकाणी केलेला आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? शहरवासियांना या गोष्टी माहीत नाहीत. ते फक्त आमच्यावर आरोप करतात. दिलीप भाऊंची संस्था आहे, DM भाऊसाहेबांची संस्था आहे, अमोल भाऊची संस्था आहे, प्रताप नानाभाऊची संस्था आहे, वैशालीताईंची संस्था आहे. शैक्षणिक संस्था आमच्या आहेत, आमच्या पूर्वजांनी ते केलेल्या आहेत आणि त्या चालवण्याचं काम आम्ही करतो. विद्यार्थी घडवण्याचं काम आमच्या संस्थेतून होतं. परंतु तुम्ही काय या शहराला काय शिकवलं? तुम्ही या ठिकाणी वाळू माफिया तयार केले, चक्रीवाले तयार केले, सट्ट्यावाले तयार केले, पत्त्यावाले तयार केले आणि यांना पाठिंबा देण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलं. एवढंच करून थांबले नाही तर ह्या सट्ट्या पत्त्यावाल्यांना यांनी उमेदवाऱ्या दिल्या. आमच्याकडे तर एक प्रभाग असा आहे भाऊ की आमचा एक जगदीश शिक्षक उभा आहे, नवजन आमचा शिक्षक नाही तो नवजनचा शिक्षक उभा आहे वार्ड नंबर, त्यांच्यासमोर पत्त्यावाला उभा आहे. म्हणजे काय आदर्श घ्यायचा लोकांनी? शिक्षकाला मतदान करायचं का पत्त्याच्या क्लबवाल्याला मतदान करायचं? अरे दारू, मटका, सट्टा, पत्ता काय नगरपालिकेमध्ये दारूचा अड्डा टाकायचा आहे? नगरपालिकेमध्ये पत्त्याचा क्लब टाकायचा आहे? असे लोक उमेदवार तुम्ही देऊन समाजामध्ये काय संदेश देता आहात? याचं उत्तर आमदारांनी द्यावं. काल परवा ते एका चॅनलला म्हटले की माझा एक जरी उमेदवार 2 नंबरचा धंद्यावाला असेल तर त्यांनी सांगून द्यावं. आमदारांना सांगतो की उद्यापर्यंत वेळ आहे, उद्या या स्टेजवर या, इथे स्टेज आजचे दिवस ठेवायला लावतो, समोर बसून होऊ द्या. वार्ड नंबर 3 मध्ये तुमचे 2 नंबरचे धंदे करणारे उमेदवार आहेत. अमोल भाऊने सगळे वार्ड सांगितले. 2 मध्ये रेती माफी आहेत, कुठे क्लबवाले आहेत, कुठे चक्रीवाले आहेत. या नवीन पिढीला तरुणांना व्यसनाधीन करण्याचा उद्योग या आमदाराच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने एक खुले आम या ठिकाणी शहरामध्ये आहे. गेल्या 1-2 वर्षामध्ये आमच्या गावामध्ये 2 मर्डर झाले, दिवसा ढवळ्या 4 हाफ मर्डर झाले, अनेक 324 सारखे अनेक गुन्हे झाले. काय होतं या शहरामध्ये? अनेक प्रकारच्या ह्या लोकांना आशीर्वादाशिवाय हे गोष्टी होत नाही. मागच्या काही दिवसापूर्वीच एका सिंधी बांधवाला त्या ठिकाणी दुकानात जाऊन काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्या लोकांची धीण देखील काढली. आपण व्हिडिओ बघितला असेल. त्या रात्री मी 10 वाजता पोलीस स्टेशनला पोहोचलो. मंगेश दादांनी पीआयला फोन केला. मी स्वतः बसलो. साधी एनसी नोंदवून सोडण्याचा बेत चालू होता. मी रक्तमहामार झालेला व्यापारी, मी तिथे गेलो की तुम्हाला हे दिसत नाही का? तेव्हा ते गुन्हा दाखल झाला, तेव्हा त्यांना पीसी मिळाली आणि काहीतरी 4-5 दिवसानंतर जामीन झाला. कोणाला संरक्षण देतायत तुम्ही? आणि नंतर आमदार म्हणतात की ते कार्यकर्ते माझे नाहीत. अरे पुऱ्या शहराला माहिती आहेत कोणाचे कार्यकर्ते, पुऱ्या शहराला माहिती आहेत कोणाचे कार्यकर्ते आहेत. तुम्ही नाकारायचं काय? तुम्ही नाकारू शकता, पण लोकांना माहिती आहे अवैध धंदे कोणामुळे चालू आहेत. माझं महाविद्यालय भडगाव रोडला आहे भाऊ. महाविद्यालयाच्या काही मीटरवर चक्री चालते. त्या दारगाव चौपती तुम्ही येतात त्या भागाकडून, तिथे जर उतरलं तर सरळ सरळ दिसतं. आता माझ्यावर तुमचा काही थोडाफार विश्वास ठेवायचा असेल तर या सभेतून 2 लोकांनी फक्त या गल्लीने जावं आणि शेवटचं दुकान पाहावं. ते शहर फक्त पडदे लावलेले. मी परवा प्रचार करता गेलो त्या गाळ्याजवळ. मी विचारलं की इथे काय चालू आहे? पडदे लावून तर इथे आता व्हिडिओ मारणं तर बंद झाले. तर तिथे पाहिलं तर म्हणे आमदारांचा आशीर्वाद. अवैध धंद्यांना भाऊ तुम्ही पण जामनेरचे अनेक 8-8 टर्म आमदार राहिलेले आहेत, परंतु अशा लोकांना संरक्षण, अशा उमेदवाऱ्या. आमचं आव्हान आहे
की आमचे उमेदवारांचं यादी आपल्या समोर ठेवा आणि त्यांच्या उमेदवारांची यादी समोर ठेवा. दर्जेदार उमेदवार कोणाचे आहेत तेही एकदा बघून तपासून पहा. लोक तुलना करतायत. आम्ही कॉर्नर सभामधून सांगतो आहोत, अनेक ठिकाणी बोलतो, सर्वत्र असं वातावरण चांगलं आहे. ते काही भागामध्ये जातात तिकडे. मी त्यांना चॅलेंज केलं, गेटच्या पलीकडे या भुयारी मार्गाच्या तिकडे तर त्यांचं सुपडं साफ झालंय. गांधी चौक देशमुखवाडीमध्ये देखील सुपडं साफ झालेलं आहे. कृष्णापुरी परिसरात पासून तर सिंधी कॉलनीमध्ये सुपडं साफ झालेलं आहे. येऊन जाऊन ते आता काय करतायत, शिवाजीनगरचा आमच्या 7 नंबरच्या वार्डामध्ये, काही 4 नंबरच्या वार्डामध्ये, 5 ते 2-4 वार्डांमध्ये त्या ठराविक ठिकाणी जाऊन मतांची अशी भीक मागतायत. अरे बाबा, लोकांनी जर तुम्ही विकास केला असता, लोकांना पाणी दिलं असतं, लोकांची कामं केली असती, तर लोकांनी तुम्हाला इतके अशी अवस्था, विकास केला तर लोक मतं देतात ना. हे उदाहरण आहे ज्वलंत गिरीश भाऊंच्या माध्यमातून. आता टर्म ते झालेलं आहे. ठीक आहे, तुमची 3री टर्म आहे. तुम्ही कसे यावेळेस निवडून आले त्या आम्हाला ते समजतं आहे. मित्रांनो, भूखंड तर खाल्लाच. ज्या ठिकाणी गार्डन व्हायला पाहिजे, विद्यार्थ्यांना प्लेग्राऊंड पाहिजे, आजची सभा आपली होते, किती छोट्या जागेमध्ये सभा घ्यावी लागते. आणि ही जागा खाजगी आहे, भूखंडच गावात ठेवले नाहीत कुठेच. येणाऱ्या पिढीला खेळायला मैदानं राहणार नाहीत अशी परिस्थिती या शहराची झालेली आहे. हे ओपन पेज जे गेलं ना, छोटे छोटे 30-20 लाखाचं बजेट आहे त्याचं, आणि 2-2, 4-4 लाखामध्ये जी कामं उरकलेली आहेत, 15-15 लाख रुपये. ते म्हणे आम्ही कार्यकर्त्यांना उद्योग दिला. अरे ठीक आहे, त्यांनी काय केलं, त्या कार्यकर्त्याला काम दिलं, त्या कार्यकर्त्यांनी 3ऱ्याला काम दिलं, 3ऱ्याकडून 4थ्याला काम केलं. कमिशन खाण्याचा उद्योग, टक्केवारीचा उद्योग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मित्रांनो झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये अनेक वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत. आणि आमदारांना अजून काही असेल तर आम्ही सगळं चॅलेंज त्यांचं घ्यायला तयार आहोत. आम्ही एकच सांगू की आमचे जे उमेदवार दिलेले आहेत, सगळ्या प्रभागातून आम्ही उमेदवार दिलेले आहेत, दर्जेदार असे उमेदवार दिलेले आहेत. काही कार्यकर्ते आमचे घेऊन आयात करून त्यांनी उमेदवार त्या ठिकाणी केल्या. अरे 10-15 11 वर्षापासून आमदारकी, 15 वर्षापासून 14 वर्षापासून नगरपालिका तुमच्या ताब्यात असल्यावर या शहराचा तुम्हाला सर्वांगीण मूलभूत त्या गरजा असतात, आरोग्याच्या, स्वच्छतेच्या, पाण्याच्या, वृद्धांसाठी काहीतरी गार्डन करण्याचा, काही विद्यार्थ्यांसाठी. आमच्या अजून शहराला भाऊ अजूनपर्यंत क्रीडा संकुल झालेलं नाही. अनेक ठिकाणी क्रीडा संकुल होऊन गेली पण आमच्याकडे झालेलं नाही. कधी माझ्या काळातला निधी मंजूर आहे. आता मला सोडून 10-11 वर्ष झालं आमदारकी सोडून. त्या काळातला निधी मंजूर करून अजून त्यांचा जागेचा प्रश्न सुटत नाही. अशी अनेक कामं सांगता येतील. काय केलं, कॉन्क्रीटचे रस्ते केले. काय केलं, ज्या ठिकाणी रस्ता नाही त्या ठिकाणी पूल केला. एक पूल असा आहे की त्या पुलावर जर गाडी नेली ना तर डायरेक्ट खड्ड्यात जाईल माणूस, कारण की पुढे रस्ताच नाही, ऍक्विजिशन झालं नाही, रस्ता नाही. जाऊन या बाहेर पुण्यामध्ये बघून या. आजच मी काही बोलतोय ना ते लगेच साक्षात्कार, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ तर येईलच. हे सट्ट्या टपऱ्याचे दुकानं इथे ओपन जसं सांगितलं तसा पूल देखील असा बांधला की त्याला रस्ताच नाही पुढे. त्या बदल्यात चांगली कामं झाली असतील, परंतु निकृष्ट दर्जाची कामं अशी या शहरामध्ये करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सगळा निधी म्हणजे इस्टिमेट घोटाळा म्हणता येईल अशा पद्धतीचं काम या नगरपालिकेमध्ये झालेलं आहे. मित्रांनो, आपल्याला शेवटी एकच विनंती करेन की आता 2च दिवस आपल्याला राहिले आहेत. 2 तारखेला मतदान आहे. अनेक प्रकार येतील, सगळे प्रकार होतील, परंतु आपल्याला या शहरामध्ये परिवर्तन करायचं. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली, मंगेशदादांच्या मार्गदर्शनाने या शहरामध्ये आम्ही तुम्हाला जे आज अभिवचन दिलं, मग ते जागा जमिनीवर नावा करण्याचं असेल, आपली एक एक्सप्रेस कुठे ते याच्यासाठी जाण्यासाठी, अजमेर जाण्यासाठी एक्सप्रेस थांबा असेल, किंवा पाणी पुरवठ्याची योजना आपल्याला जी गिरणीवरून किंवा वाघरून आणायची आहे त्यासाठी असेल, त्या नेत्यांचं आम्हाला सहकार्य लाभणार आहे. आपण निश्चितपणानं 2 तारखेला कमळ, मी स्पष्ट सांगतो, कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून, त्यांच्यासारखं नाही, त्यांच्या सभेमध्ये कमळचा प्रचार झाला भाऊ बडगावला, सभा शिवसेनेची, आणि ते म्हणतात कमळामध्ये चांगलं आहे, आपल्यालाच फायदा आहे. मी सांगतोय की कमळ दोबी पचार का आमच्या उमेदवारांना अशी दोबी पचार द्या म्हणे, चांगलं आहे. 24/24 बडगावमध्ये ते बोलले, परत पाचोऱ्यामध्ये बोलायला पाहिजे होतं. तर मित्रांनो, 2 तारखेला कमळ चिन्हाचं बटन दाबून नगराध्यक्ष सुचेता वाघ सह सगळे जे 28 उमेदवार आमचे या ठिकाणी
बहुसंख्य महिला निम्मेच्या वर आमच्या महिला उभ्या आहेत. त्या महिलांना आणि आमच्या उमेदवारांना आपण सगळ्यांनी मतदान करावं, आशीर्वाद द्यावेत आणि स्थिर नगरपालिका, सुसज्ज असं प्रशासन, चांगलं प्रशासन आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. 11 नंबर वार्डामध्ये तांत्रिक कारणामुळे त्या ठिकाणी एक ठिकाणी आमच्या तांत्रिक कारणामुळे उमेदवार जरा एका छत्री निशाणीवर त्या ठिकाणी उभा आहे, राहुल गायकवाड. त्याला देखील आपण त्या ठिकाणी मतदान करावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.